नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण मूलभूत कर्तव्य या टॉपिकविषयी माहिती घेणार आहोत। तर मूलभूत कर्तव्य 1942 घटना दुरुस्ती 1976 अन्वये भाग 4 आहे, त्यामध्ये कलम 51 आहे, एकच कलम आहे। यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 अन्वये आणि एक मूलभूत कर्तव्य त्यामध्ये मांडण्यात आले। असे 11 मूलभूत कर्तव्य सध्याच्याला भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत। तर हे मूलभूत कर्तव्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर 1 नंबर आहे घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शाचा राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करणे। 2 नंबर स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शाचा अभिमान बाळगणे व त्यांचे पालन करणे। 3 नंबर भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे। 4 नंबर आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे। 5 नंबर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावाच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतीचा त्याग करणे। 6वं नंबर आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे। 7वं वने, सरोवरे व वन्यजीव यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे। 8वं वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता, जिज्ञासूवृत्ती व सुधारणावाद विकसित करणे। 9वं नंबर सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे। 10 नंबर व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे। आणि 11वं नंबर पित्याने पाल्यास किंवा पालकांनी पाल्यास वय वर्षे 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे। तर हे काही मूलभूत कर्तव्य आहेत मित्रांनो। तर थँक्यू सो मच।